ते किती लिटर पडले ते पण कळते ना. फोटो मारायसाठी आम्ही आलोय. मगापासून मी फिरायला लागलोय. केला त्यांचा फोटो मारायचा होता आणि मग म्हटलं माझी कामावरून सगळी जायचं, बँकेत पण जायचं तर राहिलेच. आता ही पहिला कामं पूर्ण करून मग जायला लागणार, कारण तिथं पण थोडं फोटो मारलं, इथं पण थोडं फोटो मारायचं. चौका जावा पडशील. आणि आता संपत आले जरा का. मी मानकापूरचं हे मलकारसिद्ध मंदिर आहे. ते काल यात्रा जोरात होते, आम्ही आज आलोय. भरपूर असतात गिरे मग आज. झाड बघा केवढा आहे, वडाचं आहे, खतरनाक झाड आहे ते. तुमचे आता इथे मंदिराचे काय काय खासियत आहे सांग की, म्हणजे मला पण माहीत नाही तरी पण तुला जे माहिती आहे ते सांग रे. म्हणजे आता कसं बाबा हे मंदिर इतक्या वर्ष जुनं आहे किंवा मंदिर लय वर्ष नाही, मला पण आठवत नाही. आता हे कमीत कमी 30 वर्ष, 30-32 वर्ष मला माझ्या आधी गोष्ट आहे. होय काय. आणि हे खाली काय काय ते सांग. लक्ष्मी मंदिर आहे. हां. आणि हे काय, हे गाई कसल्या गाई मंदिरात सांभाळायसाठी. मंदिर ना सांभाळायसाठी. कुठलं मंदिर. आज मी पिवळाच ड्रेस घातला आणि बरोबर पिवळाच हे आहे भांडारा देवा. तू पडलंस. हे कुठलं मंदिर म्हटलास. भुताळसिद्ध. ह्या देवाचं नाव मलकारसिद्ध. आणि आता आम्ही जे पाया पडलो ते भुताळसिद्ध असं आहे. काय नाव हवा ह्याचा त्यांचा अनेक भाऊ इतका मी गावातच म्हणजे सिद्धनाथ जे आहेत त्यांच्यापैकी. आणि त्यांचा पप्पा लई काय काय आहे बाबा मोठा. काय काय मला पण माहीत नाही सोडा, बरंच काय काय आहे. माझ्या आता मोबाईलची बॅटरी संपली आणि मोबाईल फुल केलेला मी मग सगळ्या, आणि तोपर्यंत मी व्हिडिओ बघत बसलेलो, त्यामुळे संपले माझं चार्जिंग. आता परत जाऊन लावायला पाहिजे. नंतरच येणार होतं मंदिराकडे पाया पडायला, तर आता म्हणलं हे आलाय तर जाव्या. हे गावात होतं पहिला गावात बाजार भर होता. गावात पण मंदिर आहे मोठं. ह्याच देवाचं मंदिर गावातून मंदिर. मग पालखी इथनं सोमवारी इथं होती ना, तिची पहिला यात्रा होती इथली. मग गावात चालू होते. हे कुठलं मंदिर. लक्ष्मी मंदिर. म्हणजे ह्याच्या पालखी ठेवायची. पालखी बसते म्हणजे तिकडे वरती नाही असलं काय, का प्रत्येक मंदिरच्या इथं आहे. मंदिरला लागून आहे ना, प्रत्येक मंदिरच्या इथं असते ती. कमी कमी 3 दिवस असते का यात्रा तुमची. आठवडाभर. काय असलं लगेच बघ तरी बोलू नुसतं बघ तरी ते काय. हातात पिशवी असलं लगेच. हातात पिशवी नाही, आपल्या कापड दाखवलं तर ये बोलू तर मग ये म्हणा. या इकडे या या दर इकडे या इकडे. मी आता बोलवा लागले घरी येणं झाली. आली आली या चल या. येऊन जर जाते मला येते का बघतो रे. आली की रे पळत आली. आता काय देणारच तू खायला बाई. आता माझ्याकडं आता आली लगेच सोड. सगळेच आले बघ चारी पण. खोबरं द्या पाहिजे. खोबरं नाही बेल्ट आहे ते. थांब खाऊ नकोस. मग लगेच बोलवलेले होते नाही. मलकारसिद्ध गोशाळा संघ मानकापूर आयको मिल. चला मला तर इथनं चालत यायला लावशील. पायात चप्पल नाही माझ्या. काय होईल माहिती आहे. मी उन्हात आणत आता बकरे निघाले. अरे घासून निघाले. निम्मे इकडनं तिकडे गेलेले. घरात आली मी पहिला फोन चार्जिंग लावतो, कारण मग चार्जिंग मोबाईल बघतच बसलं त्यामुळे माझ्या लक्षातच नाही चार्जिंग संपत आलेलं. मग आता लावतो. आमचा भाऊ मिस्त्री आहे काय, आणि त्याची ही गॅरेज आहे आणि त्याची गाडी बघा ही. आता 2 वर्ष झाली ही गाडी अशीच खोलून ठेवल्या त्यानं. दुरुस्त काय केलेलं नाही. किती दुरुस्त करणार आहे श्री विक्टर. अजून तर
आमच्या गाड्या इंडिकेटर नाही. यात्रेचा दुसरा का तिसरा दिवस आहे, अजून पण यात्रा यांची जोरात भरली आहे गावात. चार चहा करायला सांग आणि याला गारगी भावाला. हे नको मला गारबीर काय पित नाही मी. पाण्याची बॉटल द्यायची सांग चल. त्याला घी स्लाइस नाही तर मँगो नाही मला नको. हे नको रे नको मला कोल्ड्रिंक्स काय नको आहे. तुझं प्रेम लय आहे आमच्यावर. आज मंगेशचा वाढदिवस आहे आणि रात्रीचं बरोबर 11 वाजले. बरोबर 11 वाजता बर्थडे करायला झाला आहे. जागी बाई वाढदिवस करता. जॉगिंग केलं झालं माझं. कोणता फ्लेवर आहे रे देव? नाही नाही असं नाही करत्यात पोरं बिरं करते. केक लय दांडगा केक. गुन्हीबाळ तेच ते गुन्हीबाळ. गुन्हीबाळ त्याच्यावर कुणी पाळच लिहिले केकवर. अरे महाराजांचा पुतळा आज शिवजयंती आहे. कसला भारी गेलाय बाई. फोटो काढायचं म्हणाल तर माझ्या गाडीला ब्रेक नाही म्हणून मी लाईनिंग आणते. आता लाईनिंग माझ्याकडनं घालून घ्यायचं आहे. मिस्त्री आमचा आणि हे मिस्त्रीने आम्हाला झोपून ठेवले आणि आता हे काय करायला बघा बघा. हे बघा आता काय करायला आहे. मिस्त्री आवरा ये ऐकडनं चावत चावत नाही का रे. जाते सोड जाते अंतर करणार आहे तुम्ही आम्हाला जायला. तुम्ही रिसर्च केला त्याच्याबद्दल मग का ते बरोबर आहेत ना आणलेले वय नाहीतर काय म्हणतात ना आणायचे लावायचे नंतर तुटा भेटायचे. ते पूर्ण संपले लायनिंग त्याचं शिऱ्या. हां स्प्रिंग वगैरे सगळे मागे घेऊन जाऊन बसले ना. मी तुम्हाला सांगतो इथे कुस्तीचं मैदान असते. मी आणि मंगेशसोबत फिराले आणि यांची यात्रा गेले 3 दिवस का 4-5 दिवस आहे माहीत नाही. आज पण सगळी दुकान आहेत तिथंच आहेत. ज्यावेळेस मानकापूरला म्हणा किंवा उपरीला कधी पण आलं तर मी म्हैसूर भजी खायला येऊया स्टार वडा सेंटरची लिहिली ना त्यांच्याकडेच खाते मी. म्हणजे आमच्या भागात तर काही मिळतच नाही सोडा. आणि म्हैसूर भजी इथली चांगली असतात टॉपचा विषय. तू खालीस का नाही म्हैसूर भजी कधी? पहिल्यांदा खाल्लंस. मी पण स्प्रिंग पोटॅटो पहिल्यांदा परवा दिवशी खाल्लेला आहे का चांगली. हां